आपण नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यामध्ये आहोत आणि हा जो भाग दिसतोय ना तो पूर्णला पूर्ण सप्तशृंगी गड आहे ना, 3.5 पीठापैकी सप्तशृंगी माता त्याच्या पाठीमागच्या साईडला आहे. पूर्ण जंगल दिसतंय तर हे पाठीमागली साईड तुम्ही बघितली असेल बरेच जणांनी. इथे एक छोटस हे आहे किल्ला असल्यासारखं, मला सांगता येणार नाही, मला पूर्ण माहिती नाही त्या ठिकाणची. तिथे बरेच जण परिक्रमा करायला येतात. तर विशेष काय आहे ते बघा. आता हे जे दाट आंब्याची झाडं, जांभळीची झाडं, उंबऱ्याची झाडं दिसतात ना, तुम्हाला त्याच्या इकडच्या साईडला दाखवतो. इथंच गुरं वगैरे बांधून आहेत शेतकऱ्यांचे. आणि हे जे इकडला भाग आहे तो जो पलीकडचा खड्डा दिसतोय ना एकदम, हा ते मोठं झाड, त्या ठिकाणी एक 8 दिवसाखाली शेळ्याचे एक शेळी का 2 शेळ्या नेल्या होत्या. 2 शेळ्याची पिल्लं एका म्हणजे मेंढी पालन करणारा, शेळीचं पालन करणारा होता. त्यांनी हुसकिल्यानंतर त्यांनी ते सोडून देऊन गेला. म्हणजे काय काय झालं, इन्स्टंट काय होतं नेमकं, म्हणजे काय झालं पण खाल्ले ना 2 शेळ्या, 2 खाऊन घेतले. मग तुम्ही असं गुरं इथं शेतात बांधून जाता, तुम्हाला काय भीती वगैरे वाटत नाही? कुठं इकडे येत नाही का? मग संध्याकाळचं संध्याकाळचं दिवसा वगैरे? तुमचं नाव काय? प्रवीण. प्रवीण हे नववधू आहेत, म्हणजे आताच त्यांचं लग्न झालंय, कालच. तुम्ही व्हिडिओ बघितला आहे याच्या अगोदर. तर त्यांना प्रथमतः आपण शुभेच्छा देऊया. तुम्हाला भीती वगैरे इकडे काय वाटत नाही का? नाही. वाघ वगैरे आला समोर तर? गुरांना वगैरे दिवसा असं काही प्रॉब्लेम कधी? कधीच नाही. रानामध्ये गेले. मग आता शेळ्या वगैरे घेऊन तुम्ही जंगलात जाता का नाही कधी? नाही, आम्ही पावसाळ्यात जातो ना. पावसाळ्यात मग तुम्हाला कधी दिसला का असा? नाही, मला नाही कधी. नाही का? म्हणजे ते आपल्या गावातलेच होते ना ते? काय त्यांचं नाव काय? ते असं का? ठीक आहे. तर इथं या ठिकाणी तो गुरं असे शेतामध्ये असतात, एकदम पाठीमागेला साईडला आहे. तर आपण लहान मुलं आहेत त्यांना पण विचारूया इथं, त्यांना म्हणजे भीती वगैरे वाटते नाही वाटते ते. तर अशी खेळत असतात मुलं. काय तुम्हाला वाघाची भीती वगैरे वाटते का नाही? इथं हाय का नाही तुमच्या इथं वाघ? हाय, वाघ आहे, खडगी आहे. खडगी म्हणजे काय? वाघच ना? वाघाला खडगी बोलतात का? तुम्ही किती लाव? असं का? तू पहिलीला आहेस? मग शाळेत जाताना कधी वाघ दिसला का तुम्हाला? नाही. इथं 8 दिवसाखाली काय झालं होतं? 8 दिवसाखाली काय झालं? 2 वाघांनी? जरा जोरात सांगा. 2 वाघांनी 2 बकऱ्या धरल्या. मग कसं झालं म्हणे? त्या काकांनी काय केलं म्हणे? त्यांच्यात धरल्यात का? त्यांना बोलू की इकडे योगा इकडे म्हणा, इकडे. तुम्हाला भीती नाही वाटत मग आता? नाही. संध्याकाळी झोपताना कसं म्हणजे दार बंद करून झोपी जाता तुम्ही? आणि तुमचे गुरं वगैरे कुठे राहतात मग? गोठ्यात ठेवता. दिवसा असं भेव नाही वाटत ना? नाही. उठतच नाही. ज्यांचं आपण त्यांना भेटूया. चला शेळ्या घेऊन चालेल. चला बाबाला इकडे आपण होतो ना. ते जे आता 8 दिवसाखाली ह्यांच्या शेळ्या धरून नेल्या होत्या. तुमचं चला. तर काय झालं म्हणजे आधी काय करा, तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा की. राजाराम. आडनाव? आपली वस्तीचं नाव काय? गोलदरी. तालुका कळवण? दिंडोरी का? अच्छा, सॉरी. आणि हे जिल्हा? नाशिक. तर काय झालं तर सविस्तर असं चल सांगा. तुम्ही किती वर्ष झालं शेळ्याचं पालन करताय?
आता तरी 10-15 वर्ष असते. 15 वर्ष झालं. हा. म्हणजे मग हे जे आता काल परवा 8 दिवसाखाली जे काही तुम्ही म्हणजे वाघ तुमच्या शेळ्याच्या किती पिल्ले नेली त्यांनी? 2 अशा बकऱ्या धरल्या ना, अशा मधी उगावर येऊन उडून पडला. हा, मग कसं केलं तुम्ही? पण मग या बकऱ्याने मी घेऊन पळलो नंतर टाकून आलो ना बघ. मग ते 2 गेलेच का? हा, खाऊन घेतल्या त्यांनी? मग डायरेक्ट मारून टाकले. कुठे इथंच जागा आहे ती? तिकडं लय वर आहे. तिकडे वर ना? हा. मग आता शेळ्या घेऊन जाताना आता गावखरी चालवताय का जाताय मध्ये कुठं असं म्हणजे? नाही आता चालली इकडं डोंगरात. डोंगरातच का? मग भीती वाटते का नाही आता? मग आता भीती वाटते, पण मग आता काय सांगा, त्या होय. बकऱ्या कोणीकडे चारायच्या? जागाच नाही. मग मग हे सरकारला म्हणजे कोण सांगत नाही का असं बुवा करू नका, तसं काय करू नका? पोलीस काय सांगत नाही. मग तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं का माझ्या 2 बकऱ्या खाल्ल्या आता असं? नाही, नाही सांगितलं? नाही. मग सांगायला पाहिजे होतं ना बाबा असं पण असं. मग आपल्याकडे सबूत पाहिजे होता, आणि त्या बकऱ्या धरताना असा खाडा. हा, म्हणजे पहिल्यांदाच झालं का आता एवढ्या दिवसामध्ये? का ह्याच्या अगोदर कधी झालं? अगोदर दिवाळीला गेले वर्षी. गेल्या वर्षी काय झालं? 4-5 धरले असं मापाचे. असं का? बर बर. 4-5 खाऊन घेतले त्यांनी? आणि मग डायरेक्ट मारले आता. हा, मग एकले माणसाला भीती वाटायची. आणि तुम्ही ह्यावेळेस तुम्ही मग दोन्ही ते म्हणजे बकऱ्या धरलं त्यावेळेस तुम्ही हुसकून लावलात म्हणे ह्यावेळेस? हा, कस काय? मग त्या टाकला आणि बकऱ्या ना बाकीच्या वर गेल्या बकऱ्या लावून गेला. तुम्ही एवढी डेअरिंग केली? मग त्या बकऱ्या टाकून दिल्या, मग ते बकऱ्या मागे गेले. मित्र, एक आपली कहावत आहे, डायलॉग पण आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती ती जात मराठ्यांची. पण अपवादात्मक आपण इथं आदिवासी भाग आहे आणि हे दादा आहेत आदिवासी समाजाचे. त्यांनी 8 दिवसाखाली अक्षरशः वाघाला पळवून लावलं. 2 भले त्यांचे 2 बकऱ्या गेल्या, पण ह्या दादानी खूप प्रयत्न करून त्याला पळून लावलं आणि त्यांच्या बकऱ्या घेऊन खाली आले. तर विशेष आहे, शासन आणि इथं आणून सोडलेत. फॉरेस्ट आहे वरच्या साईडला काही, पण ते आणून सोडलेत. तर ते गावापर्यंत वस्तीपर्यंत पोहोचत आहेत. तरी झाडे लावा, झाडे जगवा आणि जंगल रक्षण करा. काय पोरो, झाडं लावताल ना? झाडे लावा, झाडे जगवा. आणि सरकारने सुद्धा, फॉरेस्टनी, वनरक्षकांनी असं आणून कुठंतरी वस्तीमध्ये सोडायला नाही पाहिजे सिंह. वाघ असेल, सिंह असेल तर. पण हे शेतकऱ्यांना, शेळी पालन करणाऱ्यांना खूप त्रास होतो. बरोबर. छान वाटलं बोलून. ओके. कुठं? वरी. मग तुम्ही समोरासमोर भेट होत्या? भीती वाटत नाही तुम्हाला? आता भीती वाटली तर एवढा मित्र पुढा बकऱ्यांचे 2 जण होता असं. हा, आलं बाकी असा तुम्ही आहे अशी एक शेळी. पडलं. अरे बापरे. पण आता उजून दगड शेडले डायरेक्ट बकऱ्या झाला. असं ना? तिकडं पाणी आहे, त्या तालुक दिसता वर. हा 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 तासाना हा 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 हा. तिथवर पाणी आहे, तिथवर गेलतो. अरे बापरे. चला ठीक आहे, बघू. मी आशा करतो सरकार या गोष्टीशी थोडस लक्ष देईल. फॉरेस्टमध्ये ज्यावेळेस सिंह असेल, वाघ असेल, जर सोडत असतील तर त्यांनी, सरकारने थोडीशी काळजी घ्यावं. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करावं, कारण का ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी वनप्राणी आहेत त्या ठिकाणी सोडलं तर हरकत नाही, पण या ठिकाणी खुलेआम हवेवरती आणून सोडलं जातंय. दिंडोरी तालुक्यामध्ये सिंहांना, वाघांना, जनावर शेतकऱ्यांचे हे अशी बांधून असते. तरी जास्तीत जास्त शेअर करून सरकारपर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.